अपमान सहन केला, तिला जे काही बोलला बाप ते. पण सज्जन हो, स्त्री धर्मच असा आहे की तिला कितीही शिव्या द्या ती सहन करते. पण तेच तिच्या सौभाग्याला जर कोणी शिव्या दिल्या, तिच्या पतीला जर कोणी शिव्या दिल्या, तर ते मात्र त्या स्त्रीला सहन होत नाही. सज्जन हो, तळपायाच्या मस्तकाला गेली, चंडीचा अवतार धारण केला, जिकडे तिकडे हातकार मारण्यासारखा सुरू झाला. हजारो कडकडांतात विजांचा कडकडाट एका ठिकाणी उत्पन्न झाला. शरीर थरथर कापायला सुरुवात झाली आणि त्या चंडी अवताराच्या राजा दाक्षायणीनं सांगितलं, दक्षा, तुझा असणारा अंतकाळ जवळ आला बर का, तुझा अंतकाळ जवळ आला आणि तुझे मुंडकं उडवल्याशिवाय राहणार नाही. दक्षा, माझ्या पतीला असणारे शाप देतोस, माझ्या पतीची असणारी विडंबना करतोस, तुझा यत्न सिद्धीला जाणार नाही. मनामध्ये विचार केला आणि तीच असणारी दाक्षायणी यज्ञकुंडाच्या 3 पायऱ्या असतात महाराज, वरच्या असणाऱ्या आणि पायरीवर उभी राहिली आणि पायरीवर उभा राहून मनामध्ये असणारी दुःखाची सल निर्माण केली. आणि ज्या वेळेला अपमान होतो त्यावेळेला मनुष्य प्राण द्यायला सुद्धा मागे पुढे पाहत नाही. आमच्या दाक्षायणीने असणारी यज्ञकुंडावर उभी राहिली, त्या पायरीवर उभी राहिली आणि मनामध्ये विचार केला महाराज, मनामध्ये विचार केला आणि सांगितलं, दक्षा, तुझं आणि माझं नातं संपलं आजपासून. आणि धाडकन असणारी त्या यज्ञकुंडामध्ये धाडकन उडाली, उडी मारली. मनभंग हाच झाला, मंडपी आहे मनभंग हाच झाला, मंडपी आहे सखी म्हणे यज्ञ माझे जळाले माहेर, सखी म्हणे यज्ञ माझे जळाले माहेर, सखी म्हणे यज्ञ माझे जळाले माहेर. मानभंग हाच झाला, मंडपी आहेर, मानभंग हाच झाला, मंडपी सखी म्हणे यज्ञ माझे जळाले माहेर, सखी म्हणे यज्ञ माझे जळाले माहेर, सखी म्हणे यज्ञ माझे जळाले माहेर. माहेरीच्या सोहळ्यात नाही आमंत्रिले जामात, माहेरीच्या सोहळ्यात नाही आमंत्रिले जामात. सर्व दिशा चालू होते संपदाचे ढेर, संपदाचे ढेर. सखी म्हणे यज्ञ माझे जळाले माहेर, सखी म्हणे यज्ञ माझे जळाले माहेर, सखी म्हणे यज्ञ माझे जळाले माहेर. मानभंग हाच झाला, मंडपी आहेर, मानभंग हाच झाला, मंडपी आहेर, सखी म्हणे यज्ञ माझे जळाले माहेर, सखी म्हणे यज्ञ माझे जळाले माहेर, सखी म्हणे यज्ञ माझे जळाले माहेर. लक्ष्मीचे झाले दास कोण पुसे वैराग्यास, लक्ष्मीचे झाले
वैराग्यास लेखपतीची झाली पेपराची केर सती मने रत्नी माझे जळाले माहेर सती मने रत्नी माझे जळाले माहेर सती मने रत्नी माझे जळाले माहेर कानभंग हाजी झाला आई बाप बंधू भगिनी दारिद्र्यात नसतो कोणी सतीत सारे धनाचे कुबेर सती मने यज्ञ माझे जळाले माहेर सती मने यज्ञ माझे जळाले माहेर सती मने यज्ञ माझे जळाले माहेर मानधन्य हाची मानधन्य हाजी आला सासुराशी जाता तोंडक सुदारू नाथा परत सासुराशी जाता तोंडक सुदारू नाथा बोल ईश्वराचे झाले सत्याची अखेर सत्याची अखेर सती मने यज्ञ माझे जळाले माहेर सती मने यज्ञ माझे जळाले माहेर सती मने यज्ञ माझे जळाले माहेर मानधन्य हाजी झाला मानधन्य हाजी झाला सज्जनो, त्या असणाऱ्या माझ्या
दाक्षायणीनं मनामध्ये विचार केला की माझं असणारं माहेर आजपासून जळालं. मनामध्ये विचार केला आता माघारी जावं. परत सासुराशी जाता तोंड कसे दाऊनाथ. दोन ईश्वराचे झाले सत्याची अखेर. सत्याची अखेर. डोळ्यातून अश्रुधारा वाहिल्या. आपल्या पित्याचं असणारं नातं संपवलं. मनामध्ये विचार केला आता जर पतीकडे जावं तर तोंड कसं जाऊ. त्याच्यापेक्षा या अपमानाचा घोट घेण्यासाठी मेलेलं बरं. आणि म्हणून माझ्या दाक्षायणीनं असणारा यज्ञकुंडावर उभी राहिली. महाराज यज्ञकुंडावर उभी राहिली. 11 रूप धारण केलं आणि दक्षाला सांगितलं तुझ्या दक्षाचा यज्ञ विध्वंस होईल. तुझं मुंडकं असणारं पडून जाईल आणि या यज्ञामध्ये आहुती दिला जाईल. आणि म्हणून थाटकन उडी मारली आणि आमचा सती असणारी गेली महाराजांची दाक्षायणी. जशी दाक्षायणी सती गेली तसं सगळीकडे हाहाकार माजला महाराज. आणि हाहाकार माजला. हजारो विजांचा कडकडाट व्हायला लागलाय. धरणी कंप व्हायला लागलाय. आमच्या समुद्राचं पाणी असणारं हेलकाट घ्यायला लागले. तर जे काही पशुपक्षी आणि वंचर आहेत आता काय होतं आता काय होतं आता काय होतं. रक्ताचा पाऊस पडायला सुरुवात झाली. घोपडे दिवसायला लागले. आणि असा हा प्रकार होत असताना आमची दाक्षायणी आणि आत प्रवेश केला. आणि यज्ञामध्ये प्रवेश केल्याबरोबर आमचा नारद असणारा आणि हिमाचलाकडे गेला. नाही महाराज माझे शिव असणारे जाग्यावर स्तब्ध झाले. आणि स्तब्ध झाल्याच्या नंतर 2-5 मिनिटाच्या नंतर डोळ्यातून अश्रू आले. आणि जशा छटा सोडल्या तशी एक असणारी छटा आणि धरली उपटली आणि दणकना पडली. जशी दणकना पडली तसं कुठून असणारी एक धिप्पाड मूर्ती उत्पन्न झाली. जशी धिप्पाड मूर्ती आणि त्याच वेळेला माझा जो धिप्पाड मूर्ती उत्पन्न झालेली होती तो असणारा वीरभद्र होता महाराज. वीरभद्र होता. वीरभद्र भगवान अंत भैरव म्हणतात तो वीरभद्र उत्पन्न झाला. आणि तो वीरभद्र उत्पन्न झाल्यावर त्याच्या शरीरापासून एक शक्ती उत्पन्न झाली आणि तिचं नाव चौंडेश्वरी. आणि ती चौंडेश्वरी सुद्धा 1000 भुजाची. 11 रूप धारण केलं. आणि आमच्या त्या वीरभद्रानं असणार आरोळी ठोकली. शंकराचा नमस्कार केला शंकराला आणि सांगितलं आत्ताच्या आत्ता तुमचा कार्यभाग साध्य करून येतो. सिद्ध करून येतो. विजय मिळवून येतो. आणि म्हणून घोषणा केली हर हर महादेव हर 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 हर. आणि मग असणारा वीरभद्र निघाला. सोबत शिवधन निघाले महाराज. आपल्या हातामध्ये शस्त्र धारण केलं आणि द्वेषानं जोमानं जिद्दीनं निघाला आमचा वीरभद्र. जसा यज्ञ सैनिक घेतले तसा वीरभद्र असणाऱ्या आमच्या दक्षाच्या नगरीकडे येत होता. तसं दक्षाला असणारे अपशकुन होत होते महाराज. रक्ताचा पाऊस पडत होता. दिवसा असणारे घुबड दिसत होते. दिवसा घुबड आरडत होते. टिवटिव्या असणाऱ्या अंगावरून उड्या मारत होत्या. टिटिव 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 करत चाललेल्या होत्या. आमच्या दक्षाचा असणारा डावा डोळा आणि डाव्या डोळ्याची खालची पापणी लढत होती. नवे नाकाजवळच्या डोळ्याजवळ मात्र त्या घनघोर असणारं युद्ध केलं. माझी दाक्षायणी ज्यावेळेला सती यज्ञकुंडाजवळ उभी होती त्यावेळेस माझ्या रघुने असणारं आपल्या दाढीवरून हात फिरवला होता आणि हसला होता आमच्या दाक्षायणीकडे बघून. आणि पुषा नावाचा ऋषी हसत होता. दात काढत होता. त्या पुषाचे असणारे दात उपटले आणि प्रभूची दाढी उपटली माझ्या वीरभद्रानं. आणि आपलं
खड्ग असणार घेऊन गेला आणि दक्ष राजाची असणारी शेंडी धरली आणि खाड कर असणार मुंडकं उडवलं आणि वर फेकलं महाराज आणि हसायला सुरुवात केली. हर हर महादेव आणि जसं त्या दक्षाचं असणारं मुंडकं उडवलं तसं सगळ्या देव लोकांनी असणारा पुष्पांचा वर्षाव माझ्या वीरभद्रावर केला महाराज. पुष्पांचा वर्षाव केला आणि त्याच दक्ष राजाचं मुंडकं आमच्या वीरभद्रानं लाथेनं असणारं वर फेकलं आणि परत एकदा लाथ मारली त्याला. परत एकदा लाथ मारली. 3 वेळा लाथ मारली. चौथ्या वेळेस धरलं ते मुंडकं आणि यज्ञकुंडामध्ये सहा म्हणून सहा काढला. हर हर आणि जसा यज्ञकुंडामध्ये सहाकार दिला तसा असणारा वीरभद्र त्या रणांगणामध्ये नाचायला लागला. दक्ष प्रजापती यज्ञ करू गेला. 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 दक्ष प्रजापती यज्ञ सांगितलं महाराज. शिरछेद झाला तयाचा की केले जे सत्कर्म तरी ते दुष्कर्म होय बा. ते असणारं दुष्कर्म होतं आणि आमचा दक्ष प्रजापती त्यांच्या व्यतिरिक्त शिवाच्या व्यतिरिक्त यज्ञ करायला गेला. अस्तित्व संपलं महाराज. त्या दक्षाचं अस्तित्व संपलं दक्षाचं महाराज. आणि म्हणून यज्ञ जे काय आहे तो यज्ञ असणारा दक्ष राजाच्या मुंडक्याने समर्पित परिपूर्णतेला गेला. इकडे मेनकेनं दक्षाची पत्नी असणारी अक्षिणी आणि ती अट्टहास करायला लागली, दुःख करायला लागली. ब्रह्मदेव विष्णू परमात्मा जवळ आले आणि सांगितलं बाबाला देवा आणि आता यज्ञाचा असणारा शेवट कसा व्हावा. त्यावेळेस भगवान शिव परमात्म्याची आराधना विष्णू परमात्माने ब्रह्मदेवाने केली आणि शंकर त्या ठिकाणी प्रगट झाले. ब्रह्मदेव आणि विष्णू परमात्माने विनंती केली देवा आणि ह्या शुभ कार्याचा शेवट शुभ व्हावा. आमची एवढी इच्छा आहे की ह्या दक्ष राजाला असणारं जिवंत करा. पुढचं असणारं भविष्य आमच्या शंकराने पाहिलं आणि जा म्हणले विष्णू परमात्मा, जा गावाच्या बाहेर जा, जो काही प्राणी दिसेल तो घेऊन या, त्याचं मुंडकं घेऊन या. आणि मग आमचा विष्णू परमात्मा निघाला. गावाच्या बाहेर असणाऱ्या शेळ्या जात होत्या, शेळ्या, आणि त्याच्यामध्ये एक बोकड चाललेला होता. पहिल्यानं नजर आमच्या बोकडावर पडली विष्णू परमात्माची. त्या बोकडाचं असणारं मुंडकं आज आज म्हणतात त्याला, आज त्या बोकडाचं मुंडकं छाटलं आणि घेऊन आला आमचा हा विष्णू परमात्मा आणि शंकराजवळ दिलं आणि शंकराने त्यावर
मंत्रोपचार करून ते मुंडक त्या कलेवरावर बसवलं आणि जसं कलेवरावर बसवलं तसं त्या ठिकाणी माझ्या दक्षाच्या अंतःकरण प्रवृत्तीतला जो विकल्प होता, मल होता, दुश्मनी होती, सुडाची भावना होती, क्रोध होता, मत्सर होता, तो संपला. आणि संपल्याच्या नंतर त्या ठिकाणी आमच्या दक्ष राजानं नामस्मरण केलं माझ्या शिवाचं. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आणि दक्ष राजानं स्मरण केलं, शंकर प्रगट झाले आणि तिथून पुढे आमचा दक्ष राजा शिवाची भक्ती चांगली करायला लागला आणि मग मंदिरामध्ये दर्शन करायला लागला आणि नामस्मरण करायला लागला. पण आमचे काही लोक महाराज बावळट आहेत, बावळट. हे काय करतात, मंदिरात जातात, टनकन घंटी वाजवतात, बुरुक करतात. कोणी केलं तसं? कोणी केलं? दक्ष राजानं केलं. का केलं? त्याला वाचा नव्हती म्हणून केलं. बोकडाचं मुंडक त्याला बसवलं होतं म्हणून बोकडाची भाषा त्याने केली. आपण बोकड आहेत का? आणि मग बोकडासारखं काऊन करता? तुम्हाला चांगली वाचा दिली, त्याचं चांगलं नामस्मरण करा. तुमच्यासाठी नाही, तुम्ही नाही करायचं तसं. त्याला वाचा नव्हती त्या बोकडाला आणि म्हणून बुरुक करत होता तो. म्हणून आपण गेलं की आपण हे करायचं नाही. आपण बोकडत का नाही, मानवाच्या जन्माला आलं तरी चांगली वाचा दिली वय खरी, त्याचं चांगलं नामस्मरण करा महाराज. अनुक्रमे भगवान शिव असणारे विरह अवस्थेमध्ये आणि आपल्या समाधी अवस्थेमध्ये विराजमान झाले. इकडं या ठिकाणी ज्या वेळेला रुद्राक्षाची उत्पत्ती करायची होती त्यावेळेस रुद्राक्षाची उत्पत्ती करत असताना तारकाक्ष, कमलाक्ष आणि विद्युन्माली हे 3 राक्षसांनी ब्रह्मदेवा प्रित्यर्थ अनुष्ठान करून ब्रह्मदेवाकडून वरदान मिळवलं होतं की बाबा रे, आम्ही मरतो तर फक्त शिवपुत्राकडून मरतो आणि शिवाकडून मरतो. तिघांनी सांगितलं होतं, तारकाक्ष, कमलाक्ष आणि विद्युन्माली. आणि मग या त्रिपुरासुराचा वध करण्यासाठी माझ्या शंकराने विष्णू रूपाचा बाण धरून आपलं पिनाक नावाचं धनुष्य हातात घेऊन धनुष्याला बाण लावून एकसारखी नजर असणारी त्या त्रिभुवनावर ठेवली होती. पाताळ, मृत्यूलोक आणि स्वर्ग, तारकाक्ष, कमलाक्ष आणि विद्युन्माली 3 ताळामध्ये 3 जण राज्य करत होते आणि 3 जण एका रेषेमध्ये आले तरच मरणार होते. आणि म्हणून शंकराने डोळ्याची पापणी न लावता सारखं एकटक दृष्टी लावून बाण धरला होता. त्यावेळेला त्या त्राटक रूपानं पाहत असताना, पापणी न लावता पाहत असताना डोळ्यातून थेंब झराटले आणि त्याचे रुद्राक्ष निर्माण झाले. रुद्राक्ष हे 38 प्रकारचे रुद्राक्ष आहेत. किती? 38 प्रकारचे रुद्राक्ष. उजवा असणारा सूर्य डोळा पिंगला आणि तिथून 13 रुद्राक्ष जन्माला आले. 12 रुद्राक्ष जन्माला आले. सॉरी, उजव्या डोळ्यापासून 12 रुद्राक्ष, डाव्या डोळ्यापासून 16 रुद्राक्ष आणि 10 रुद्राक्ष अग्निरूपी डोळा जो मस्तकावरचा त्याच्यापासून निर्माण झाले. असे 38 प्रकारचे रुद्राक्ष निर्माण झाले. अनुक्रमे तुम्हाला तर रुद्राक्षाचं ज्ञान मी अगोदर दिलेलं होतं 10 वर्षाच्या अगोदर. तरी पण जसा वेळ मिळेल तसा मी देण्याचा प्रयत्न निश्चित पुढे करेल. पुढे त्या त्रिपुरासुराचा असणारा वध शंकराने केला आणि शंकराने केल्याच्या नंतर त्या त्रिपुरासुराच्या पुढे एक तारकासुर जन्माला आला होता दितीच्या पोटी. आणि तारकासुर जन्माला आला होता की हे त्रिपुरासुर ज्यांनी मारले त्यांचा सूड उगवण्यासाठी तारकासुरानं ब्रह्मदेवा प्रित्यर्थ तपानुष्ठान केलं आणि तिथं त्यांनी वरदान मिळवलं की शिवपुत्रापासूनच मला मृत्यू यावा तारकासुराला. आणि म्हणून त्यांनी असणारं तांडव वाजवलं. ब्रह्मदेवानं वरदान देऊन टाकलं. जसं वरदान दिलं तसं तारकासुरानं ह्याचं सिंहासन घे, त्याचं सिंहासन घे, त्याचं सिंहासन घे, युद्ध कर, वाटमाऱ्या कर, अत्याचार कर,
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां. जे ब्राह्मण आहेत, गायी आहेत, स्त्रिया आहेत, यांच्यावर अत्याचार करायला सुरुवात केली महाराज. म्हणून आमचे ऋषीवर्ग सगळे कड्या कपारीमधून जाऊन बसायला सुरुवात केली, थरथर कापायला सुरुवात झाली. आमच्या ऋषी मंडळीची भीती व्यक्त झाली. सगळे जनावर पळायला लागले या तारकासुराच्या भीतीने. आणि अशा अवस्थेमध्ये आमचे ब्रह्मदेव आणि विष्णू परमात्मा शिवाकडे गेले आणि सांगितलं, त्राहिमाम त्राहिमाम त्राहिमाम. हे देवा, आम्हाला वाचव, आम्हाला वाचव, आम्हाला वाचव देवा, आम्हाला वाचव. या तारकासुरानं असणारं सळो पळ करून सोडलं, तांडव माजवलंय, सगळ्यांचे सिंहासन घ्यायला लागलाय, अत्याचार करायला लागलाय तो. त्यावेळेस भगवान शिवानं डोळे उघडले आणि सांगितलं, तीही वेळ लवकरच येईल बरं का, चिंता करू नका. आणि परत डोळे लावून घेतले. काही दिवस निघून गेले आणि काही दिवस निघून गेले. इकडे दक्ष यज्ञामध्ये जळालेली जी दाक्षायणी होती, सती होती, तिनं पुढं आमच्या हिमाचलाच्या पोटी जन्म घेतला. हिमाचल नावाचा सागर पर्वत, आणि त्या पर्वताच्या पोटी आणि मेनकेच्या उदरी आमची मेनका गरोदर राहिली. आणि गरोदर राहिल्याच्या नंतर त्या मेनकेच्या अंगावर असणारं तेज उत्पन्न झालं. आणि तेज उत्पन्न झाल्यावर त्या मेनकेनं सारखी शिव आराधना केली. आणि त्या शिव आराधनेचं फलश्रुती म्हणून 9 मास पूर्ण भरल्याच्या नंतर सुंदर असं एक कन्यारत्न जन्माला आलं. त्या दिवशी होती चैत्र शुक्ल पक्ष अष्टमी. ध्यानात ठेवा, पार्वतीचा जन्म कोण्या दिवशी झाला? चैत्र शुक्ल पक्ष अष्टमी, रामनवमीच्या आदल्या दिवशी. आणि विवाह सुद्धा आमच्या पार्वतीचा चैत्र शुक्ल पक्ष अष्टमीलाच झाला. आणि त्या दिवशी आणि सुंदर असणारं दिव्य रत्न कन्या रत्न जन्माला आलं. चौकड असणारं प्रकाशामध्ये, असमंतामध्ये दैदिप्यमानता आणि दिव्य तेज त्या कन्येचं प्रगट झालं. सगळं ब्रह्मांड असणारं उजळून निघालं तिच्या दिव्य तेजानं. आणि आमच्या मेनकेला आनंद झाला, आमच्या हिमाचलाला आनंद झाला. सगळीकडे गोड शर्करा नगरामध्ये वाहिली, वाटली, दवंडी पिटवली. जे गोरगरीब होते, जे भिक्षुक होते, त्या भिक्षुक लोकांना असणारं दानधर्म केला. सुवर्ण मुद्रा असणाऱ्या, वस्त्र अलंकार असणारे दिले. आणि त्या बाळाला असणार त्या पर्वताची मुलगी पार्वती, लक्षात ठेवा. आणि त्या पार्वतीला असणार तेलाभ्यंग केलं, तेलानं माखलं शरीराला. आणि उष्णदकानं स्नान घातलं, 5 सुवासिनी बोलवल्या, पालखामध्ये टाकलं आणि तिचं पार्वती नाव ठेवलं. आणि अशी ही पार्वती असणारी स्तनपान करायला लागली. आणि स्तनपानाच्या नंतर पुढे काही दिवसाच्या नंतर आहार भक्षण करायली, भोजन पान करायली, खेळायली, बागडायली. आणि एकच तो नाद तिला, ती म्हणजे शिवपूजा आणि लिंगपूजा. माझ्या पार्वतीला एकच नाद होता महाराज, ती म्हणजे लिंगपूजा. आपले कुठीला, आपले कुठं धिक्क त्याचे जिने, धिक्क तेने हार, धिक्क त्याचे जिने, धिक्क तेने हार, धिक्क त्याचे जिने, धिक्क तेने हार, धिक्क त्याचे जिने, धिक्क तेने हार. धिक्क त्याचे जिने, धिक्क तेने
त्याचे जुने धिक्क तलवार, धिक्क 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 तलवार, धिक्क तलवार. सांगितलं महाराज त्याचा धिक्कार आहे महाराज. ज्याच्या जन्मामध्ये, ज्यांच्या कुळामध्ये, ज्यांच्या आयुष्यामध्ये लिंगपूजा नाही, जन्म व्यर्थ आहे त्याचा. सज्जन हो, एक लिंगाची आराधना जर तुम्ही केली तर पूर्ण ब्रह्मांडातल्या लिंगाची पूजा केल्याचं फळ तिथं भेटतंय. आणि त्याच लिंगाची असणारी पूजा माझी पार्वती दररोज करायची अनुक्रमे एके दिवशी. आणि नारद आले आणि नारदाने सांगितलं, ए हिमराजा, हिमाचला, आणि आता ही पार्वती मोठी होत चालली, पार्वती मोठी होत चालली, आणि मग आता काय करायचं, या पार्वतीचं असणारं लग्न करून टाकू आपण, पार्वतीचं लग्न करून टाकू. त्याने सांगितलं ठीक आहे, काय हरकत नाही नारदा, तुम्ही म्हणाल तसं. मग नवरदेव कोणता आहे? आमच्या नारदानं सांगितलं की बाबा रे, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. सांगितलं बाबा रे, त्याच्यासारखा सुंदर कोण नाही, आणि तो आहे विष्णू परमात्मा, आणि विष्णू परमात्मा सोबत हिचं लग्न लावून देऊ. आणि नारदानी असणार हिमाचल आणि मेनकेला सांगितलं, आमची पार्वती त्या ठिकाणी आणि खेळत होती महाराज. तिनं ऐकलं नारद काय म्हणतात, राजस सुकुमार मदनाचा पुतळा आणि विष्णू. अजिबात आपल्याला लग्नच करायचं नाही, मी तशीच राहीन, मी तशीच राहीन, अजिबात लग्न करणार नाही. मनामध्ये विचार आला, पण इकडे हिमाचलानं सांगितलं महाराज तुम्ही जसं म्हणता तसं करण्याचा प्रयत्न करू. त्यावेळेला आमच्या पित्याचा सुद्धा असणारा होकार त्यामध्ये काही प्रमाणात दिसत होता. आमच्या पार्वतीनं थांबली थोडा वेळ आणि जया विजयाला घेतलं आणि गुपचूप रीतीनं निघून गेली महाराज नगरी सोडून. जसं नगरी सोडून निघून गेली तसं आमच्या हिमाचलानं जिकडे तिकडे पाहायला सुरुवात केली. आमच्या पार्वतीनं जया आणि विजयाला घेऊन गेली होती. कुठं गेली? पळून गेली का? ज्यांना नाक नसतं ते पळून जातं महाराज, हे ध्यानात ठेवा. ज्यांना नाक नसतं ते पळून जात असतं, हे ध्यानात ठेवा. ज्याच्यामध्ये कुलीनता आणि शालीनता नसते आणि त्या मुलीच्या मनामध्ये असणारा उपद्रव निर्माण होतो आणि विकल्प निर्माण होऊन ती पळून जायचा प्रयत्न करत असते महाराज. आणि जे खानदानी लेकरू असतं, जे कुलीन असतं, शालीन असतं, सुसंस्कारामध्ये वाढलेलं असतं, तिच्या मनामध्ये तसा विकार कधीच उत्पन्न होत नाही महाराज. आणि आमची माता पार्वती हिनं दोघी जणीला घेतलं, जया आणि विजया, आणि दूर निघून गेली ती एका दरीमध्ये गेली, दरीमध्ये. आणि दरीमध्ये जाऊन एक वालुकामय शिवलिंग स्थापन केलं आणि तिथं आराधना चालू केली. आमच्या हिमाचलानं त्या ठिकाणी दुःख केलं. सगळे सेनापती लोक, गुप्त हेर लोक पाहायला लागले इकडं तिकडं. आणि शेवटी माझ्या हिमाचलाला एका दरीमध्ये असणारी ही पार्वती, जया आणि विजया लिंगाचं आराधन करत असलेल्या भेटल्या. तिथं गेला, डोळ्यातून अश्रुधारा व्हायला. सांगितलं मुली काय आलीस इथं? तिने सांगितलं बाबा तुम्ही जर माझा विवाह शंकराशी कराल तरच मी घरी येईल, नाहीतर मी घरी येणार नाही. आणि त्या दिवशी होती हरितालिका. काय होत त्या दिवशी? असणारा तांडव माझत होता. ब्रह्मदेव विष्णू परमात्मा जवळ गेले, सांगितलं देवा चला लवकर लग्न करा.
त्यावेळेस काही थोडे दिवस थांबा आणि होईल लग्न. आणि म्हणून आणि हिमाचलाला जाऊन सांगितलं की आपल्या नगरीमध्ये भगवान शिव आलेले एका असणाऱ्या पर्वत टेकडीवर विराजमान झालेत आणि अनुष्ठान करायला लागलेत. त्यावेळेस आमच्या शंकरानं विचार केला, आपल्या हिमाचलानं सगळं पूजेचं साहित्य घेतलं आणि जाणला. आणि मेनका पार्वती आमचा हिमाचल आणि सर्व सैन्यानिशी सर्व साहित्यानिशी पूजेच्या हिमराजा निघाला इकडे. पार्वतीने सांगितलं चल ग जया. जया आणि विजया निघाली महाराज. आणि जया आणि विजया निघालेली असताना पर्वत टेकडीवर असणारा भगवान शिव बसलेला आहे. तिथं यांचा असणारा रथ पोहोचला हिमाचलाचा. आणि हिमाचलाचा रथ पोहोचल्यावर आमच्या हिमाचलानं जवळ गेले आणि शिवाच्या पायाची पूजा करायला सुरुवात केली. ओम परमानंद बोधाद्य निमग्न निजमूर्तये सांगोपांगदं शुद्धं कल्पयामि प्रसिद्धने. सांगितलं त्या ठिकाणी शिवाच्या पायाची पूजा करायला सुरुवात केली. सर्व उपचार असणारे त्या पायावर टाकले. मेनकेनं पूजा केली. आणि मेनकेनं पूजा करत असताना हिमाचलानं पूजा करत असताना जया विजया आणि आमची पार्वती समोर उभा राहिलेली होती महाराज. आणि उभा राहून सारखी एकटक त्या शिवाकडे बघत होती. मनामध्ये विचार केला की याच्यासारखं असणारं पुरुषरत्न मला प्राप्त व्हावं या इच्छेसाठी मी जन्म घेतलाय. आणि एवढी मोहित होऊन गेली की त्या रूप पाहण्यामध्ये सारखं एक कटाक्ष असणारा पार्वतीनं शिवावर टाकलेला होता. डोळ्याची पापणी लवायला तयार नाही. तिला वाटलं आपल्या डोळ्यामधून हृदयामध्ये या रूपाला स्थानापन्न करावं की काय. आणि एवढं अतोनात प्रेम असणारी पार्वती माझ्या शिवावर करत होती महाराज. डोळे उघडलेले होते सारखे आणि पाहत होती का झालीस का काय, पागल झालीस का काय, तुला कळतंय की नाही, तुझे वडील काय म्हणाले कळाले की नाही. त्यावेळेस आमच्या पार्वतीने काय सांगितलं महाराज. दुनिया की ना खबर रही तन को भुला दिया. दुनिया की ना खबर रही तन को भुला दिया. किस देवता ने आज मेरा दिल चुरा लिया. सांगितलं हे विजया जया माझे मलाच कळायला तयार नाही. माझं देहभान हरपलं. कोण्यातरी देवानं माझं चित्त चोरलं बरं का. कोण्यातरी देवानं चित्त चोरलं आणि म्हणून परत सारखं पाहायला सुरुवात केली माझ्या पार्वतीने. मंत्रमुक्त होऊन गेली माझी पार्वती त्या प्रेमबंधामध्ये. आणि प्रेमबंधामध्ये गेली. परत असणारे हिमाचल असणारा सांगायला लागलाय पार्वती चल पायावर पाणी टाक पूजा कर. आणि मग त्यावेळेला माझ्या शंकरानं पार्वतीकडे पाहायला हसले आणि सांगितलं हे पार्वती पार्वती. पार्वती हसायला तयार नाही आणि रडायला तयार नाही. सारखी एकटक शिवाकडे पाहिली. त्याने सांगितलं तू काय पागल झाली वेडी झाली काय. तुझे आई वडील म्हणाले पायाची पूजा कर. कर माझ्या पायाची पूजा. त्यावेळेस आमच्या पार्वतीने काय सांगितलं. जब से देखा जब से देखा जब से देखा तुझे शिव बाबा. जब से देखा तुझे शिव बाबा. मैं तेरी दीवानी बनी हूँ. मैं तेरी दीवानी बनी रू. जब से
जब से देखा तुझे शिव बाबा, जब से देखा तुझे शिव बाबा, मैं तेरी दीवानी बनी हूँ, मैं तेरी दीवानी बनी रे। जब से देखा तुझे शिव बाबा, जब से देखा तुझे शिव बाबा, मैं तेरी दीवानी बनी रे। तेरे हुस्न का जादू हमें चलाया, मैं उसमें मस्तानी हो गई रे। तेरे हुस्न का जादू तूने चलाया, मैं उसमें मस्तानी हो गई रे। जब से देखा तुझे शिव बाबा, जब से देखा तुझे शिव बाबा, मैं तेरी दीवानी बनी हूँ, मैं तेरी दीवानी बनी रे। जब से देखा तुझे शिव बाबा, जब से देखा तुझे शिव बाबा, मैं तेरी दीवानी हूँ रे। कोई तो दया कर अपने नियति पे, कोई तो दया कर अपने नियति पे, मेरे दिल में तेरी कृपा छा गई रे, मेरे दिल में तेरी कृपा छा गई रे। जब से देखा तुझे शिव बाबा, जब से देखा तुझे शिव बाबा, मैं तेरी दीवानी बनी हूँ, मैं तेरी दीवानी बनी रे। जब से देखा तुझे शिव बाबा, जब से देखा तुझे शिव बाबा, मैं तेरी दीवानी हूँ रे। सांगितलं, कोई तो दया कर अपने नियति पे, मेरे दिल में तेरी कृपा छा गई रे। जब से देखा तुझे शिव बाबा, मैं तेरी दीवानी बनी रे। सांगितलं, देवा ज्यावेळेस मी तुला पाहिलं देवा शिवा आणि तुझी दीवानी बनली बाबा, मैं तो सूझबूझ खोई तेरे प्यार में, मैं तो सूझबूझ खोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे इंतजार में। दीप जला दे ज्योत जला के, ज्योत जला के दीप लगा के, चरण में ले ले डमरू वाले, ओ डमरू वाले, डमरू वाले, ओ डमरू वाले, डमरू वाले, ओ डमरू वाले, डमरू वाले, हो डमरू वाले, डमरू वाले, हो डमरू वाले। मैं तो
कुछ भूल गई तेरे संसार में, ज्योत जला के दीप लगा के, ज्योत जला के दीप लगा के, चरणों में ले ले डमरू वाले, ओ डमरू वाले, 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 डमरू वाले, ओ डमरू वाले. सांगितलं देवा हे शिवा. आणि तुझ्या या रूपामध्ये, तुझ्या या नामस्मरणामध्ये मी तल्लीन होऊन गेले बर का. आणि मला काही सुचायला तयार नाही. बस झालं म्हणला. आणि पहिले पूजा कर. त्यावेळेला माझ्या माता पार्वतीनं आणि पूजन केलं. तो दिवस निघून गेला. आणि परत हिमाचलाला सांगितलं, हे हिमाचला, आणि ह्या तुझ्या मुलीला दररोज घेऊन येऊ नको. हिला माझ्याकडे येऊ देऊ नको आता इथून पुढं. हिमाचलाला सांगितलं. हिमाचलानं सांगितलं, बरं ठीक आहे, काय हरकत नाही. तिथून आमची पार्वती असणारी हिमनगरीमध्ये आली. आणि हिमनगरीमध्ये आल्याच्या नंतर एकच ते रूप डोळ्यामध्ये, रूपतेची नाम, नामतेची रूप. आणि मनामध्ये ठसलं. आणि ठसल्याच्या नंतर दुसरं काही सुचायला तयार नाही महाराज. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठली आणि परत जया विजयाला घेतलं. परत शिवपूजनाला गेली. परत संध्याकाळी वापस आली. आणि दिवसभर असणारा तोच व्यवसाय व्यवहार आमच्या पार्वतीचा राहायचा. अनुक्रमे 1-2 महिने निघून गेले. आणि 1-2 महिने निघून गेल्याच्या नंतर आमची पार्वती शिवाजवळ बसली होती. कारण का ज्यावेळेस आणि प्रेम तयार होतं, लोभ तयार होतो, त्यावेळेस आपलं म्हणून माणूस बोलायला लागतो आणि आपलं म्हणून समजायला लागतो. आमची पार्वती जवळ बसायची आणि गप्पा मारायची. देवा असं हे जेव्हा, देवा तसं हे. गप्पा मारत 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 असताना 3 महिने निघून गेले. आणि एके दिवशी आमच्या पार्वतीनं लाड करायला सुरुवात केली. आमच्या पार्वतीनं लाड करायला सुरुवात केली. सांगितलं, ओ देवा, ओ देवा. कारण का ज्या वेळेला भक्त भक्तीमध्ये आणि परिपूर्ण होत जातो, त्यावेळेस भगवान शिव त्याचा होत चलतो महाराज. भक्त अंगे राबे मी, परमदर्श सांगतो. आणि मग आमच्या पार्वतीने तिथं लाड करायला सुरुवात केली. सांगितलं, ओ देवा. तिने सांगितलं, बोल पार्वती. आणि एक देणार का मला तुम्ही? एक देणार? त्याने सांगितलं, बोल पार्वती, काय पाहिजे तुला? त्यावेळेस पार्वतीने सांगितलं, देना हो तो दीजिए, देना हो तो दीजिए, जन्म जन्म दासा. अरे देना हो तो दीजिए, जन्म जन्म दासा. अरे देना हो तो प्रभु से मांगे तो फिर नाम रोचक क्या मांगे. मेरे जीवन में अब कर दो, मेरे जीवन में अब कर दो तो चिरता. देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ. मेरे सिर पर रख गिरधारी, मेरे सिर पर रख त्रिपुरारी, तेरे ये दोनों हाथ. देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ. त्यावेळेला भगवान शिवानं सांगितलं, मला जीवनभर साथ मागतेस, ठीक आहे, काय हरकत नाही. तथास्तु तथास्तु
तथास्तु. अर्ध अंग मागितलं शंकराला, आणि शंकराला अर्ध अंग मागितलं. परत काही दिवस निघून गेले, आणि परत काही दिवस निघून गेल्याच्या नंतर मग मैत्री वाढली दोघांची. आणि मैत्री वाढल्याच्या नंतर मग लग्न झाल्यावर काय होतं महाराज माहिती आहे तुम्हाला? सांगते, ज्या ठिकाणी शिव आणि पार्वतीचं प्रेम, आमच्या पार्वतीचं प्रेम उतू चाललेलं होतं, त्यावेळेस आमची पार्वती तिथे असणारी लाड करायची, आणि शंकराला असणारा हसवायची, खिदळायची, त्यांची सेवा करायची, आणि मग त्यांच्यावर हक्क गाजवायला सुरुवात केली. आणि मग आमच्या पार्वतीने सांगितलं, हे देवा, हे शिवा, हे शंकरा, हे देवा देवा महादेवा. त्याने सांगितलं, बोल पार्वती, मी काय सांगते त्याच्याकडे ऐका बर का, मी काय सांगते त्याच्याकडे लक्ष द्या. त्याने सांगितलं, बोल पार्वती. नाही नाही, मी सांगायला तुम्हाला, लक्ष द्या माझ्या शब्दाकडं. सांग पार्वती, तुम्ही उद्या माझ्या बापाच्या घरी यायचं. तुम्ही उद्या माझ्या बापाच्या घरी यायचं, आणि बापाच्या घरी येऊन माझ्याबद्दल तुम्ही मागणी घालायची. माझ्याबद्दल मागणी घालायची. त्याने सांगितलं, हे पार्वती, तू काय वेगळी झाली का काय? मी का कलियुगातला नवरदेव का काय? पोरीच्या घरी जाऊन मागणी घालायला मला द्या म्हणून म्हणायला? हा, ते नाही व्हायचं. मी नाही येणार तुझ्या बापाच्या घरी. मी काय इतका हलकटक काय? आणि मला पोरगी दे म्हणायला, बायको दे म्हणायला. तिने सांगितलं, दॅट्स माय फायनल. उद्या वाट बघते, तुम्ही कसे येत नाही बघते मी. आणि आमच्या पार्वतीने असणारा वळका मारला, आणि वळका मारून निघाली. काय म्हणले? उद्या वाट पाहते. आणि निघून गेली माझी पार्वती. आणि जशी पार्वती निघून आली घरी, तसं शंकरानं विचार केला, आता कसं करावं, जावं की नाही जावं? तर जग असणारं दूषण ठेवी. नाही जावं तर भक्तांगे राधे मी. भक्तानं जे सांगितलं ते करावं लागतंय मला. मग पार्वतीनं तेवढी रात्र गेली, आणि सकाळी वाट पाहत बसली. आणि जशी वाट पाहत बसली, तसं शंकराने असणारा विचार केला, आणि एक जोग्याचं रूप धारण केलं. जोग्याचं, लक्षात ठेवा. नगर में जोगी आया, मेनका के घर आया, जिसे कोई समझ न पाया, सबसे बड़ा है तेरा नाम भोलेनाथ, 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 भोलेनाथ.
भोलेनाथ भोलेनाथ पार्वतीचा शब्द असणारा राखण्यासाठी आमच्या शंकराने जोग्याचं रूप धारण केलं. जोग्याचं रूप सगळेजण लक्ष देऊन ऐका. जोग्याचं रूप धारण केलं आणि जोग्याचं रूप धारण करून आणि हिमालयाच्या नगरीमध्ये आल्या आणि आरत निरंजन आणि भिक्षा मागितली. त्यावेळेला आमच्या मेनकेनं आणि ताटामध्ये सोन्याच्या मुद्रा धारण केल्या आणि सोन्याच्या मुद्रा वाढायला आणि शिवाला आणल्या. भिक्षा निकली हिमरानी कंचन थाल धरायो. भिक्षा जोगी जाओ जंगल में मेरा मन डरायो. नगर में जोगी आया मेनका के घर आया. जिसे कहीं समझ न पाया सबसे डरा है तेरा नाम भोलेनाथ 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 सगळ्यांनी खाली बसा खाली बसा खाली बसा सगळ्यांनी खाली बसा. कुंकू लावणार का बसा खाली बसा बसा खाली बसा. आज कोणाला लावू नका. माहिती आम्हाला किती तुम्ही कुंकू लावतो बोलायला. भगवान शिव असणारा भिक्षा मागण्यासाठी पार्वती रूपाची आणि हजर झाला. आमच्या मेनकेला लक्षात नाही आलं. मेनकेने सांगितलं बाबा हे जे सोन्याच्या मुद्रा आणि झालं तर आमच्या शंकराने उत्तर दिलं मैया न चाहिए तेरी दौलत और ये कंचन माया. न चाहिए तेरी दौलत और कंचन माया. तेरे सती का दान करा मैं कैलाश से आया. नगर में जोगी आया मेनका के घर आया. जिसे कोई समझ न पाया सबसे बड़ा है तेरा नाम भोलेनाथ 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 सांगितलं महाराज मैया न चाहिए तेरी दौलत और ये कंचन माया. तेरे सती का दान करा दे मैं कैलाश से आया. नगर में जोगी आया मेनका के घर आया. जिसे कोई समझ न पाया सबसे बड़ा है तेरा नाम भोलेनाथ भोलेनाथ भोलेनाथ. सांगितलं सज्जनो. या ठिकाणी आमच्या मेनकेच्या असणारी परीक्षा पाहिली आणि दादऱ्यावर वर गॅलरीमध्ये असणारी पार्वती होती महाराज. त्या पार्वतीनं शंकराकडे पाहिलं आणि शंकरानं पार्वतीकडे पाहिलं.
दोघं एकमेकाकडे बघून हसले. पार्वतीच्या लक्षात आलं हे ना भिक्षा माझ्या रूपाची मागायला आलता. ते माझ्या आईला आणि वडिलाला कळलं नाही. दोघांची एकमेकाला असणारा संकेत मिळाला. तिथून शंकर वापस आले. काही दिवसांना असणार या ब्रह्मदेव आणि विष्णू परमात्माने शंकराकडे गेले आणि सांगितलं देवा चला आटपा लवकर विवाह करून घ्या. शंकराने सांगितलं बस आता जवळच आली माघ शुक्ल पक्ष दशमी आणि शुक्रवार जवळ आलेला आहे आणि आम्ही सैन्य त्यांचे शिष्य भक्त 64 योगिनी आल्या, दशदिक्पाल आले, 8 भैरव आले, 9 चंडिका आल्या, 7 घृतमात्रका आल्या, 7 स्थलमात्रका आल्या. मेनके बघ जावाई आला तुझा. त्यास मेनकेनं पाहिलं आणि मेनका म्हणजे माय आणि हे जावाई का. दात पडलेले कानानं ऐकू येईना, जटा वाढल्यात, छू छू म्हणाले. शंकरानं त्या ठिकाणी सुंदर रूप धारण केलं, नवरदेवाचं रूप धारण केलं आणि मग आमच्या मेनकेला दाखवलं. मेनकेला आनंद वाटला, आनंदाश्रू गाळले. इकडं जंगम लोकांनी त्या ठिकाणी आणि पूजन करायला सुरुवात केली. मंगलवाद्य वाजायला सुरुवात झालं. आमच्या पार्वतीच्या असणाऱ्या मैत्रिणी असणाऱ्या पार्वतीला सजवा लागल्या जया विजया आणि सगळीकडे असणारी घालबेल आणि लगबग चालली लग्नाची. महाराज सुंदर असणारे दिवे लावले गेले, अत्तर असणारे फेकले गेले सगळीकडे आणि त्या सुंदर मंडपामध्ये आणि सीमांत पूजनाचा कार्यक्रम चालू झाला. एकीकडे वरार असणारे त्या मंडपामध्ये यायला लागले तर आमचे काही जण तिथं सीमांत पूजन करायला लागले आणि अशा अवधीमध्ये तिथं असणाऱ्या स्वामींनी त्या जंगमानी आणि मंत्रोच्चाराला सुरुवात केली. ओम गणानान्त्वा गणपतिं हवामहे, प्रियानान्त्वा प्रियपतिं हवामहे, निधीनान्त्वा निधिपतिं हवामहे, वसो मम अहमजाने गर्भदं मत्तमजासि गर्भदम्. ओम महागणपते नमः. आवाहयामि, स्थापयामि, पूजयामि आणि अशा पद्धतीनं आणि नामस्मरणामध्ये त्या ठिकाणी आमच्या जंगमाच्या तोंडाने मंत्रोच्चार व्हायला लागलाय आणि मंत्रोच्चार होत असताना जंगमाचं असणारं त्या ठिकाणचं पूजन संपलं आणि त्या पौरोहितानं आणि मंडपामधून आवाज द्यायला सुरुवात केली. चला नवरीचे मामा तसंच नवरदेवाचे मामा वधूवरांना स्टेजवर घेऊन या. चला नवरीचे मामा तसंच नवरदेवाचे मामा वधूवरांना स्टेजवर घेऊन या. आणि एकीकडं आमच्या नवरदेव नवरीचे असणारे मामा लोक असणारे आणि त्या वधूवरांना स्टेजवर आणण्यासाठी गेले. खुर्ची टाका, खुर्च्या 2 खुर्च्या टाकायचे बळा लवकर. आणि त्या ठिकाणचा असणारा जो काही आनंद आहे सर्व असणाऱ्या नातेवाईकांचं हसणं खिदळणं, एकमेकांचा परिचय करून घेणं आणि एकमेकांना बोलत राहणं. इकडं आमच्या पार्वतीचा असणारा श्रंगार चालू होता आणि आमच्या पार्वतीच्या श्रंगारानं आणि एवढं सौंदर्य विलटलं होतं की ब्रह्मांडाची जननी होती. महाराज ब्रह्मांडाची जननी आणि सौंदर्य रूप असणारं त्या पार्वतीचं खुलून दिसत होती. आणि इकडं आमच्या पुरोहितानं सांगितलं चला नवरीचे मामा नवरदेवाचे मामा वधूवरांना स्टेजवर घेऊन या. चला नंतर नवरदेव नवरी
चला लग्नाची वेळ होत आलेली आहे. चला चला नवरदेव नवरी चला. आणि सगळीकडे असणारी व्यवस्थापक मंडळी सर्वांना अक्षता रूपी फुलं आणि द्यायचं. फुलं वाटा सगळ्यांना. आणि नवरदेव असणारा आणि नवरी असणारी मंडपाकडे असणारं प्रयाण करायला लागले. सगळेजण खाली बसा. सगळेजण खाली बसा. एका वेळी उठायचं नाही. नाही इथून उठून मी. आणि माझ्या शिवाचं आणि पार्वतीचं आणि या ठिकाणी मंडपामध्ये आगमन झालं. आणि आगमन झालं नवरीचे मामा तसेच नवरदेवाचे मामा. वधूवरांना स्टेजवर घेऊन या. नवरीचे मामा आणि नवरदेवाचे मामा वधूवरांच्या पाठीमागे उभे राहा. चला पंडित. चला पंडित. पंडित चला एक जण. आणि पळसे साहेब चला नवरदेवाच्या पाठीमागे उभे राहा. चला उभे राहा. आणि मग त्या ठिकाणी पूजन झालं. आणि पूजन झाल्याच्या नंतर सर्व जणांना असणाऱ्या अक्षता पोहोचल्या. सर्व व्यवस्थापक मंडळीला कालच आमंत्रित आम्ही केलेलं होतं. आणि सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिलेली आहे. त्याबद्दल सर्वांचं हार्दिक स्वागत. हार्दिक स्वागत. हार्दिक स्वागत. आणि त्यानंतर असणारं सर्व जणांना अक्षता पोहोचल्याच्या असण्या कारणानं आणि आता आम्ही मंगल अष्टकाला सुरुवात करत आहोत. बाकीचे जे काही कुंकू लावणाऱ्या बाया त्यांनी एकदा खाली बसा. कृपया मला ताण देऊ नका. माझा ताण सहन करा. ते बघा काय आहे माझा ताण. नंतर तुम्हाला कुंकू लावता येईल आरती झाल्यावर. फक्त फुलं वाटा. सर्व जणांना अक्षता पोहोचल्या. तर मंगल अष्टकाला सुरुवात. वधूवर हे कर जोडणी प्रथम करी प्रार्थना. इष्ट देवता कुलदेवता गाती मंगल गान शुभ मंगल सावधान. शुभ मंगल सावधान. शुभ मंगल सावधान. 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 पुष्पमाला अर्पण केलं चरणीया गजानना. सर्व संकटे दूर करोनी देवरनाथ प्राणा. स्वस्ति श्री गणनायका शिवसुता आचार्य श्री रेणुका गणिता
कर नाविका तुम्ही मोद हरे स्मरा शुभ दिनी आचार्य श्री नारदा श्री गुरुते प्रसन्न हृदया देतो मंगल शुभवर सर्व भावे कल्याण गजानना सर्व पाहुने शुभवर देते देव तुम्हा सन्मान शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान विश्वं प्रकाशं प्रभो वेदान्ते प्रतिपादितं परशुरम् श्रियं स्वरूपेण नानाघोर शराबपूर्व तिमिरम् प्रध्वंसनात् व्योमने सोऽयं श्री विरजण्डमं समाधितम् नित्यवसुते सौख्यसम्पत्तु सततवाञ्छाधरे सद्गुरुच्या आशीर्वादाने वागतुमचे कल्याण शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान 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 सबंधा विषया सदा विरचया लिंगश्री तरमोत्तमं तदमितं नाती जुळली दोन कुळाची शुभवेशा भाग्याची कैलासाच्या या परिवारात तुम्हा सन्मान चित्ते स्मरा शंकरा आशीर्वाद करावया वधुवरा आचार्य परस्परा हसमुखे आनंद नाखरा वाते मंजुळ वादरा शुभदिनी जीव एक झाले शुभेशा पुण्याचे दाम्पत्य जीवन सुखी हो निर्वचना बहुमान शुभनंदन सावधान शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान ओम तदेव लग्न शुभनंदेव तारागण
आणि मग अशा पद्धतीनं या ठिकाणी असणार आमच्या शिवाचं असणार लग्न आणि विवाह सोहळा आणि मोठ्या थाटामाटामध्ये पार पडला. आणि अशा पद्धतीनं असणारा जो शिव विवाह सोहळा आहे तो थाटामाटानं पार पडला सज्जनो. आणि काल आम्ही सर्वजणांना येताना आम्ही सांगितलेलं होतं की बाबा रे बसा खाली बसा खाली खाली बसा दोघे. त्रिशूळ हातात द्या, त्रिशूळ हातात द्या आणि वरदानाचा हात पुढे करा असा. बसा खाली खाली बसा. हा अवघड तर खाली करा. आणि कालच आम्ही सर्वजणांना सांगितलेलं होतं की येत असताना कोणी